नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 मला काही नाही द्या चे वाचन व स्पष्टीकरण पाहणार आहोत. मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? बरोबर, इथे एक राजा आहे, एक व्यक्ती दिसत आहे आणि दोन काहीतरी परेशान असलेले दोन व्यक्ती दिसत आहेत. अर्थात हा राजाचा दरबार आहे. चला तर मग पाहूया आपण. राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात तेनाली रामकडे न्याय मागण्यासाठी अनेकदा लोक येत असत. एके दिवशी कपिल नावाचा एक माणूस एका लाकूड तोड्याला घेऊन आला आणि म्हणाला, मला न्याय द्या, कृपया या लाकूड तोड्याकडून मला काही नाही मिळवून द्या. तेनालीराम बुचकळ्यात पडला. कपिलला लाकूड तोड्याकडून नक्की काय हवे आहे हे त्याला समजले नाही. म्हणून त्याने विचारले, हा काय प्रकार आहे? मला सर्व काही सांगितले तरच मी न्यायनिवाडा करू शकेन. कपिल म्हणाला, थोड्या वेळापूर्वीची गोष्ट आहे. जंगलामध्ये हा लाकूड तोडा मला भेटला. त्याने मला लाकडाची मोळी उचलून देण्यास सांगितले. मी त्याला म्हटले, या बदल्यात तू मला काय देशील? तेव्हा तो म्हणाला, काही नाही. मी तयार झालो. मग मी त्याला लाकडाची मोळी उचलून दिली आणि काही नाही द्यायला सांगितले. पण त्याने अजूनपर्यंत मला काही नाही दिले नाही. मला कृपया या लाकूड तोड्याकडून काही नाही मिळवून द्यावे. तेनालीराम चकित झाला. लाकूड तोड्याकडे पाहून तो हळूच हसला. मग आपल्या गालावर हात फिरवत त्याने एका घागरीकडे पाहिले आणि कपिलला म्हणाला, ती रिकामी घागर इकडे आण बरे. कपिल रिकामी घागर घेऊन आला आणि तेनालीराम समोर उभा राहिला. मग तेनालीरामने त्याला विचारले, या घागरीमध्ये काय आहे? कपिल म्हणाला, काही नाही. तेनालीराम हसून म्हणाला, आता तू या घागरीमधून काही नाही घे आणि घागर जिथे होती तिथे ठेवून दे. कपिलचा चेहरा उतरला. शर्मेने त्याची मान खाली गेली. घागर जागच्या जागी ठेवून तो मुकाटपणे निघून गेला. लाकूड तोड्याला खूप आनंद झाला. तेनालीरामचे आभार मानून लाकूड तोड्या निघून गेला. या कथेचे तात्पर्य आहे, जशास तसे. बघा, ही कथा आहे तेनालीराम जो राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारामध्ये होता. तर अनेक लोक तेनालीरामकडे न्याय मागण्यासाठी यायचे. एक दिवस कपिल नावाचा एक माणूस आला आणि त्याच्यासोबत एक लाकूड तोड्या होता. तो तेनालीराम समोर उभा राहिला आणि म्हणाला की मला न्याय मिळवून द्या, मला या लाकूड तोड्याकडून काही नाही हवे आहे. आता मुलांनो, काही नाही म्हणजे काहीच नाही. पण इथे झालेली गोष्ट जेव्हा तो कपिल लाकूड तोड्याला सांगतो, तेनालीरामला सांगतो, तेव्हा तेनालीरामला सगळं काही लक्षात येतं की जेव्हा हा लाकूड तोड्या जंगलामध्ये मदतीसाठी उभा होता तेव्हा त्याला कपिल नावाचा हा माणूस दिसला. मग त्या लाकूड तोड्याने कपिलला म्हटले की मला ही लाकडाची मोळी उचलून द्या. पण कपिल त्याला म्हणाला की त्या बदल्यात तू मला काय देशील? तेव्हा लाकूड तोडा म्हणाला की मी तुला काहीच देणार नाही. मग लगेच कपिलने त्याची ती लाकडाची मोळी उचलून दिली आणि आता तो लाकूड तोड्याच्या मागे लागला होता की मला आता काही नाही दे. पण काही नाही म्हणजे काहीच नाही. मग हे काही नाही तो देणार तरी कसा? म्हणून ही गोष्ट तेनालीरामपर्यंत राजा कृष्णदेवरायांच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचली. आणि जेव्हा तेनालीरामला समजले की खरी गोष्ट काय आहे, तेव्हा तेनालीराम गालातल्या गालात हसला. त्याने आपल्या गालावरून जरासा हात फिरवला आणि मग त्याने कपिलला दरबारातच एक जी रिकामी घागर होती ती आणायला सांगितली आणि त्याने विचारले की या घागरीत काय आहे? कपिल स्वतःच्या तोंडाने म्हणाला की या घागरीमध्ये काही नाही. मग लगेच तेनालीराम त्याला म्हणाला की त्या घागरीतून काही नाही घे आणि घागर जागच्या जागी ठेवून दे. म्हणजे पहा, तेनालीरामने त्याला घागर सुद्धा दिली नाही. जे घागरीमध्ये काहीच नाहीये ते घेऊन त्याला निघून जायला सांगितले.
मग कपिलला शरम वाटली, त्याला लाज वाटली आणि त्याचा चेहरा उतरला. तो घागर जागच्या जागी ठेवून निघून गेला. अशा प्रकारे तेनालीरामने लाकूड तोड्याला नाही, कपिलला न्याय मिळवून दिला, पण खरा न्याय हा लाकूड तोड्याला मिळाला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण मला काही नाही द्या हा तिसरा पाठ याचे वाचन आणि स्पष्टीकरण पाहिले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.